माझ्या अजून एका नवीन ब्लॉगमध्ये तुमच्या सर्वांचं मनापासून स्वागत. तर आजचा जो ब्लॉग आहे, तो आहे खूप महिलांच्या जवळचा. म्हणजे भरपूर लोकांना आपल्या गॅलरीमध्ये, बाल्कनीमध्ये खूप प्रकारची झाडं लावण्याची भरपूर हौस असते आणि परंतु ती झाडं टिकत नाहीत किंवा भरपूर लवकर खराब होऊन जातात आणि जी फ्लॉवरची झाडं असतात आपली, त्यांना फुलं येत नाही. आणि असंच माझ्याकडे कडीपत्त्याचं झाड होतं. भरपूर वर्षापासून ते झाड होतं, परंतु त्याला अजिबातही त्याची वाढ होत नव्हती. आणि आत्ता एका महिन्यामध्ये त्याची इतकी चांगली ग्रोथ झाली आहे. मी तो व्हिडिओमध्ये तुम्हाला दाखवेल. आणि मी त्यासाठी काय केलं आहे, की काय खत वापरलं आहे, की ज्यामुळे माझं ते कढीपत्त्याचं झाड आहे ते चांगलं ग्रो केलेलं आहे. तर हा ब्लॉग पूर्ण बघा. कसा वाटतो मला कमेंट करून नक्की सांगा. आणि जे लोक व्हिडिओ पाहतात पण चॅनलला सबस्क्राईब करत नाही, त्यांनी नक्की चॅनलला सबस्क्राईब करा. आणि तुम्हाला माझे व्हिडिओ कसे वाटतात खरंच मला कमेंट करून सांगत जा. कारण न्यू ब्लॉगर्स असतात, त्यांना व्हिडिओजमध्ये आपल्या एडिटिंग व्यवस्थित येत नाही किंवा व्हॉइस ओव्हर. आता मला ही व्हॉइस ओव्हर एवढा जमत नाही. तर आपल्या व्हॉइस ओव्हरमध्ये काय चेंजेस केले पाहिजेत, एडिटिंगमध्ये काय चेंजेस केले पाहिजे किंवा तुम्हाला माझा थंबनेल आवडतात का, तेही मला कमेंट करून नक्की सांगत जा. तर सकाळची वेळ होती, चहा नाश्ता सगळं झालं होतं, स्वयंपाकही झाला होता, फक्त भाजीच करायची बाकी होती. आणि आज मला पटकन काम उरकून घ्यायचं होतं, कारण मला आज माझ्या झाडांचं थोडं माती वगैरे क्लीन करायची होती. कारण खूप दिवस झाले मी झाडाकडे अजिबातही लक्ष दिलं नव्हतं. म्हणून आता मला माती वगैरे त्यांची साफ करून त्यांना खत वगैरे टाकून पटपट त्यांची तयारी करायची होती. तर आता इथे फक्त भाजीच राहिली होती, भांडी घासून झाली होती माझी. तर आज मला करायची होती गवारीची भाजी. तर आम्ही आज कोणत्या पद्धतीने भाजी बनवतो तर तेच मी आज तुमच्यासोबत शेअर करणार आहे. तर खूप सिंपल प्रोसेस आहे. ही भाजी खायला खूप चांगली लागते. काही जण हिरव्या मसाल्यात बनवतात, तर मी आज बनवणार आहे लाल मसाल्यात. तर ते तेल तापलं होतं, त्यात जिरं आणि हळद एवढंच टाकलं होतं मी. आणि तेलामध्ये ही गवार चांगली परतून घ्यायची. भरपूर लोकांना गवारीचा तुरट असा वास होतो किंवा खायला तुरट लागते. तर ही अशी गवार आपण तेलामध्ये चांगली परतून घेतली ना, तर ही अजिबात पण तुरट लागत नाही आणि खायला पण चविष्ट लागते. तर हेही नक्की ट्राय करा. आता भरपूर लोकांना माहीतच आहे, ज्यांना माहीत नाही त्यांच्यासाठी मी हे सांगत आहे. आणि बघा, तेलात परतून घेतल्यावरती तिचा कलर पण खूप छान चेंज होतो आणि शिजल्यानंतर पण तिचा कलर असाच राहतो. अजिबातही तिचा कलर चेंज होत नाही. तर भरपूर वेळा गवारीचा कलर हा ना थोडासा वेगळा हिरवट असा एकदम वेगळा हिरव्या कलरचा त्याला कलर येतो. आणि इथे मी कांदा, लसूण, मसाला आणि मीठ असं चवीप्रमाणे टाकून घेतलं आहे. आम्ही थोडं तिखट खातो, त्यामुळे मी इथे थोडा मसाला जास्त टाकला आहे. आता तुमच्या चवीप्रमाणे तुम्ही इथे हे टाकून घ्यायचं आहे. आणि याच्यामध्ये फक्त ॲड करणार आहे मी थोडंसं पाणी आणि शेंगदाण्याचा कूट. शेंगदाण्याचा कूट टाकूनच आम्ही ही भाजी बनवतो. भरपूर वेळा काही लोक कूट वगैरे टाकत नाही. आणि बघू शकता तुम्ही ते गवारीला खूप सुंदर कलर आलेला आहे. मी इथे अशा प्रकारे ही भाजी माझी बनवून रेडी आहे. आता मला ही बनवायची होती ग्रेव्हीवाली भाजी, तर त्यामध्ये मी थोडंसं पाणी ॲड करणार आहे यानंतर. आणि शेंगदाण्याचा कूट टाकल्यामुळे भाजी थोडीशी घट्ट पण होते. जर कूट नाही टाकला, पाणी ओतलं, तर भाजी अजिबात चांगली लागणार नाही. त्यामुळे तुम्ही फक्त वाफेवर शिजवली तरी पण चालेल. आणि जर ग्रेव्ही बनवायची असेल तर यात शेंगदाण्याचा कूट टाकून थोडंसं पाणी ॲड करून घ्यायचं आहे. हाच आमचा सकाळचा नाश्ता आणि जेवण सगळं असं झालेलं. आणि आता मला करायचं होतं क्लिनिंग. आता बाकी क्लिनिंग तर काहीच नव्हतं आज जास्त. मला फक्त घरं झाडून लादी पुसायची होती. तर मी आता मी तुमच्यासोबत हे क्लिनिक पण शेअर केलं आहे थोडंसं. तर ब्लॉगमध्ये रोज रोज काय शूट करणार, काय दाखवणार, तर डेली ब्लॉगमध्ये हे सगळेजण दाखवतात. आणि मग मीही तेच दाखवते, कारण मला तर अजून काही आयडिया नाही नवीन माझं चॅनल असल्यामुळे. तर मीही असंच काहीतरी ब्लॉग शूट करते आणि तुमच्या सगळ्यांसोबत ते शेअर करते. तुम्ही मला सांगत जा तुम्हाला माझे ब्लॉग्स कसे वाटत आहेत, पाहायला आवडतात की. आणि सगळं घरचं क्लिनिंग झाल्यानंतर आता मी आले होते माझ्या गॅलरीमध्ये. आता ही सगळी झाडं मी अशी खाली काढून घेत आहे एक एक. माझ्याकडं खूप जास्त पण झाडं नाही आहेत आणि खूप कमी पण नाही आहेत. अशी थोडीफार झाडं आहेत माझ्याकडे. त्यातली खूप सारी झाडं खराबही झाली होती, कारण की त्यांना पाणी वगैरे काही व्यवस्थित भेटलं नव्हतं खूप दिवसापासून. आणि काही झाडांना खूप जास्त पाणी झाल्यामुळे ते खराब झाली होती. तर मी तुम्हाला सांगते, हे एक झाड आहे, औषधी झाड आहे. याचं झाडाचं नाव मला माहीत नाही आहे. डायबिटीज शुगरचे जे पेशंट असतात ना, त्यांनी हे पान रोज एक खाल्लं ना, तर त्यांची शुगर कमी होते. तर माझ्याकडे हे एक असं झाड आहे, त्याची पण माती मी अशी उकरून घेत आहे. मोकळी माती करून घेतली, कारण खूप ती माती अशी घट्ट झाली होती. आणि हे आहे नागिनीच्या पानांचा वेल. हा मनी प्लांटसारखाच वाढतो, याला वाढ खूप चांगली असते. मनी प्लांट लावण्यापेक्षाही याची वाढ खूप चांगली असते. आणि आता तुम्ही माझा कढीपत्ता बघू शकता, खूप चांगला कढीपत्ता फुटला आहे. याच्या आधी अजिबातही त्याची वाढ होत नव्हती, त्याची पानांची साईजही वाढत नव्हती, एकदम छोटी छोटी पानं त्याची राहायची. आणि आता खूप सुंदर असा हा कढीपत्ता झाला आहे. त्याच्यासाठी मी काहीतरी खत वापरलं आहे. आपण भरपूर घरगुती खतं वापरतो, जी रासायनिक नसतात. त्याच्यामुळे मी हे सगळं ट्राय केलेलं आहे, पण शेवटी मी रासायनिक खताचाच वापर करून हे झाड माझं चांगलं झालेलं आहे. आणि इथं माझा पुदिन्याचा पूर्ण खराब झाला होता, त्याला खूप दिवसापासून मी पाणीच टाकलं नव्हतं. आणि पुदिन्याला रोज पाणी लागतं. अशी भरपूर झाडं असतात की त्यांना रोज पाणी लागतं, आणि काही अशी झाडं असतात की त्यांना 3-4 दिवसातनं पाणी लागतं. तर पुदिना हा असा आहे की त्याला रोज पाणी लागतं. आता पुदिन्याला पाणी न दिल्यामुळे तो पूर्ण जळून गेलेला. आणि हे आहे जास्वंदाचं झाडाची मी माती मोकळी करून घेतली आहे.
आणि ह्या जास्वंदाच्या झाडामध्येच जांभळाचं पण एक बी टाकलेलं आहे मी, ते पण झाड उगलं आहे, तर ते मी काढून टाकणार आहे. आणि हे आहे ऑर्चिडचं प्लांट. याला खूप सुंदर फुलं येतात आणि ऑर्चिडची फुलं तुम्हाला माहीतच आहे, भरपूर मुली लग्नात वगैरे वेअर करतात. खूप महाग भेटतात ही फुलं आणि ह्या झाडाला खूप फुलं यायची. आणि आता हे मी कट केलेलं आहे, छान फुटलेलं आहे हे पण झाड. आणि हे माझ्याकडे काही मनी प्लांट्स पण आहेत. आता ह्या मनी प्लांट्स बघू शकता तुम्ही, याचंही पाणी न टाकल्यामुळे याची खूप खराब अशी अवस्था झाली होती. मी यालाही चांगली माती याची उकरून घेतली आहे. याला पण मी खत वगैरे टाकून पाणी टाकून घेणार आहे. आणि हे एक माझ्याकडे इंडोर प्लांट्स होतं, त्याचं नाव मला माहीत नाही आहे, पण हे पण खूप जळून गेलं होतं. हे घरात वाढतच नाही आहे झाड, तर याच्यामध्ये मी दुसरं काहीतरी लावणार आहे. तर अशी जी एक्स्ट्रा कुंड्यांमधली माती होती थोडीफार, ती मी आता इथे कुठं शेतं वगैरे नाहीत, त्यामुळे मग मातीचा प्रॉब्लेम होतो, तर मी अशीच कुंड्यांमधली माती काढून ही याच्यामध्ये टाकली आहे. आता हे ब्रह्मकमळाचं पण झाड आहे माझ्याकडं, ते पण छान फुटलं होतं, पण आता काय माहीत अचानक त्याला काय झालं आहे. तेही असं थोडंसं कोमेजलेलं होतं, तर त्यात पण मी खत वगैरे टाकून घेणार आहे. तर इथं खत म्हणजे मी काय वापरणार आहे ते मी तुम्हाला सांगणार आहे. मी वापरला आहे युरिया. युरिया हा खूप जास्त प्रमाणात झाडांना अजिबात वापरायचा नसतो. जर हा याचं प्रमाण थोडंही जास्त झालं तर तुमची 100% झाडं जळणार. मुळापासनं थोडंसं लांब असं हे युरिया टाकायला लागतो. आणि शक्यतो जी पानाची झाडं आहेत, म्हणजे जसं की कढीपत्ता आहे, मनी प्लांट आहे किंवा नागिनीचं झाड आहे, हे यांना फुलं नसतात आणि फक्त पानंच असतात. तर अशा झाडांना शक्यतो युरिया टाकायचा, कारण की युरिया फुलांच्या झाडांना टाकला आणि त्याचं प्रमाण थोडं जास्त झालं तर फुलं कमी येतात आणि पानं खूप जास्त वाढतात झाडांची. म्हणून त्याचं प्रमाण अगदी योग्य प्रमाणातच टाकलं पाहिजे. त्यामुळेच माझा कढीपत्ता खरं तर सुंदर फुटलेला आहे. याच्या आधी मी भरपूर ट्राय केलेले आहेत प्रयोग, परंतु काहीही सक्सेस झालेलं नाही आहे. याच्यानंतर मी युरिया टाकल्यानंतरच ह्या झाडांची वाढ एकदम छान झालेली आहे. तर हा युरिया आपल्याला खत औषधांच्या दुकानात अगदी सहज उपलब्ध होतो आणि भरपूर शेतकऱ्यांकडे तर असाच असतो हा. आणि आता ह्या कुंडीमधले मी पुदिना काढलेला, त्याच्यामध्ये मी गोकर्णाचे बी लावणार आहे. माझ्याकडे खूप दिवसापासून हे बी पडून होते, पण माझ्याकडे कुंड्या शिल्लक नव्हत्या. तर आता ही कुंडी रिकामी झाली होती आणि याच्यामध्ये मी थोडंसं खत टाकून घेतलं होतं, पाणी टाकलेलं. आणि आता याच्यामध्ये ते बी पूर्ण लावून घेतलेले आहेत मी. आणि हे जे मी पाणी वापरते त्याच्यासाठी जो हा पंप वापरला आहे, हा पण नर्सरीतनंच मी घेतलेला आहे. आणि झाडांची पानं वगैरे खूप चांगल्या प्रकारे धुतली जातात. आणि इथे मिरच्यांचं पण माझ्याकडं रोप होतं, ते पण मी ह्या कुंडीमध्ये लावून घेतलेलं आहे. बघू आता ते उगते की नाही उगते, कारण छोटीशी कुंडी आहे, याला स्पेस जास्त लागेल कदाचित. पण आता कुंडी नसल्यामुळे छोट्याशा कुंडीतच मी हे लावून घेतलेलं आहे. आणि हा जो पंप आहे हा खूप उपयोगी आहे, कारण याच्यामध्ये औषध वगैरे टाकून आपण झाडांवरती स्प्रेही करू शकतो. भरपूर झाडांना कीड लागते, पानांना, जास्वंदाच्या झाडाला लागते, बुरशी लागते व्हाईट कलरची. तर हे औषध वगैरे टाकून आपण झाडांना स्प्रे केलं ना, तर झाडांवरती अजिबातही बुरशी लागत नाही. आणि आता सगळं माझं झालं होतं आणि आता मी जशी आहे झाडं तशी परत तिथं ठेवून देत आहे. थोडीशी जागा मी चेंज केलेली आहे, कारण की आता काही ठिकाणी पाऊस जास्त लागतो झाडांना, त्यामुळे झाडं खराब झाली होती माझी. तर आता मी अशी समोर सगळी झाडं ठेवून घेणार आहे, त्यामुळे की माझी झाडं खराब होणार नाही आणि त्यांना ऊनही व्यवस्थित लागेल. आता हे गोकर्णाचं झाड कसं वाढते मी तेही तुमच्यासोबत नक्की शेअर करेल, किंवा उगते नाही उगते हे तुम्हाला दाखवेलच. आता बघूयात, बी तर लावले आहेत. जर तुम्हाला हा माझा व्हिडिओ आवडला असेल तर मला कमेंट करून नक्की सांगा. आणि झाडांना युरिया कोण कोण वापरतात की नाही हेही मला सांगा. आणि इथं पूर्ण खराब झालं होतं, असं पाणी टाकून मी पूर्ण हे आता क्लीन करून घेतलं आहे. बाय बाय, भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये. धन्यवाद.